नमस्कार मित्रांनो, तर आपल्या या ज्योती पाटील ब्लॉग चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मी खूप सरस स्वागत करते। दर रविवारी संडेच्या रेसिपीचे येतातच व्हिडिओ, पण आता मध्ये आपले ब्लॉग येणार आहेत। आता ब्लॉग खूप स्पेशल आहे। मी माझं लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच अख्ख्या गावातल्या ज्या महिला असतात म्हणजे त्यांच्यासोबत आम्ही चाललोय एक दिवसाच्या जीवदानीच्या दर्शनासाठी। मध्येच वज्रेश्वरी आणि जसे ठिकाण भेटील करणार आहोत। सगळ्या महिलांना घेऊन पहिल्यांदा चालले मी एवढं लांब आणि खूप छान सपोर्ट सगळ्यांचा आहे। तर चला आपण बघूया कशी आमची ट्रिप होते। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि बघितल्यानंतर तुम्हाला लाईक करून सांगायचं आहे का आमची ही सहल तुम्हाला आवडली का। गणपती बाप्पा, गणपती बाप्पा। बघ गणपती नारळ फुटला, सार्थकने फोडलेला आहे नारळ। आणि चला निघतो आम्ही। गणपती बाप्पा, मंगल मूर्ती, यालकोट यालकोट, सदानंदाचा। जो टाळ्याला त्या नाश्ता भेटणार नाही, नाश्ता करून टाळ्या वाजून घेऊ द्या। हाय करा प्रिन्सू, आई हाय करा, हाय करा ग। एक एक अंगड्या आई। ही काय झोपायला आले का? हाय कर लवकर, हाय कर, हाय कर नाही पुढे जाणार नाही मी। जे टाळा नाश्ता भेटेल टाळ्या वाजवा। हाय करा, हाय करा, हाय करा, जरा एनर्जी येईल। हाय करा, हाय करा, नमस्कार करा दोघी जणी, नमस्कार करा। जय सद्गुरु। हाय करा। नाव काय का तुझं? नवीन आहे ना, ओळख करून घेऊ दे। हॅलो, हा का हाय कर ना। हॅलो हॅलो छोटी, हाय करा, हाय करा। यांच्या तर मस्त नमस्कार करा, तुम्ही नमस्कार करा, हात दिले। तर आता आम्ही तबेलाच्या याच्या तिथे थांबलोय चाय प्यायला। आमची बस तिकडे थांबलेली आहे। तर आमचा हा सकाळचा आता नाश्ता चालू आहे। आईने थांब का जर नाश्ता दाखवू दे काय आपला। इडली, इडली वडा डोसा। आई तुम्ही आवाज द्यायला पाहिजे, इडली वडा डोसा बोलला पाहिजे। चटणी सांबार, चाय चाय। इथे पण जोड घेतले एकदम इडल्यांवरती। सकाळीच 8 वाजता, अजून टाइम पण नाही गेलाय, 8 वाजता जोड घेतलेली आहे इडल्यांवरती। घंटा गाडी आलेली आहे। बेटे बेटे क्या करे, करना है असं नाही दिसणार त्यांना। काय बोलतेस? उभी राहा। आवाज घेतली का? हो या ना मागे इकडे। तुम्ही तरी बोला जा, मला नाही ते बोलता। बेटे बेटे क्या करे, करना है कुछ का, शुरू करे अंताक्षरी, लेके प्रभु का नाम। बेटे बेटे क्या करेंगे, करना है कुछ का, शुरू करे अंताक्षरी, लेके प्रभु का नाम। लेके शाहरुख खान का नाम। माँ वरून बोला इकडची लाईन। आई बोला, विचार काय करा, बहिणीला घेईन मी। राहू दे, तुम्ही मावरनं गाणं बोला। टाळ्या तरी वाजवा। रवरनं बोला, मी सांगेन त्यांनी बोलायचं, सगळ्यांना बोलायचं। नाही नाही नाही, त्याशिवाय कोण बायका तोंड नाही खोलणार। सगळ्यांनी फक्त सूर द्या, पण सूर द्या। रवरनं बोला, बोला बोला, बोला बोला, रवरनं बोला। आमचं नाव घ्या। आता सूर द्या।
ये गो ये खरं पोरीपेक्षा ना या बाया परवडल्या, मस्त गाणी बोलतात. बोल ना, पोरी आहे ना. हे बोल का बोल ना बाय बोल. उडतंय आकाश आहे नाचा आकाशान आई माझी वाहनान आकाशान आई माझी वाहनान विमान गो उडतंय आकाशान गो. मी कुठं नाचवतो अरे मी अटकल्या.
इथे इडलीचा नाश्ता पण द्या. आता फिरायला हे बघा बहिणीची भेट होणार आहे. तुम्हाला मी दाखवणार आहे बहिणीचं कसं. वेलकम लगेच नाश्ता देऊ. पहिले नाश्ता करा मग पुढे जा. हाय करा. मोठी का छोटी बहीण आहे? हाय करा. बाबा बहिणीची गाई बघा केवढी. बहिणीची भेट झालेली आहे. टाळ्या वाजवा. 6 वाजेपर्यंत थांबलात म्हणून टाळ्या वाजवल्या आम्ही सगळ्यांनी. सॉरी. नाचा चालूच आहे. नाचा आता काय इलेक्शनला ना उभे आपण. नाचा.
कॅमेरा. ए संगीता आईचा थंड आहे सगळ्या नाही घे पटापट. ए डोक्यावर ठेवा बाटल्या या बसल्या त्यांच्या डोक्यावर पण जायचं. हात दाखवत द्या ना खाली. पैसे वसूल झाले आपले. वसूल झाले. तसं नाही करायचं. गाड्या सांभाळायचं. परीचा प्रिन्स नाचा काकी नाचा. 1 2 3 स्टार्ट. बसमधून नाचा. लाखाचा नंबर 1 चा. अकरा बारा. अरे नाचा मी फोटो नाही काढत आहे. नाचा ना. वडिलांचा बैलगाडा. आपण कुठे आलो आता पहिला बजरंगबलीला. तर मस्त आता मंदिर आहे आणि आम्ही सगळे दर्शनाला जाऊ वरती. झोपेत उठल्या का? चला तर याने घेतल्या छत्र्या. मला नको छत्री. सगळे निघालोय मस्त भर पावसामध्ये पिकनिक काढले. बघा यांची मजा. चला आता मित्रांनो आता आम्ही चाललोय दुसरीकडे. आता दुसरं कोणतं ठिकाण होतंय ते माहिती नाही आहे कारण खूप पाऊस आहे ना त्याच्यामुळे जरा त्रास होतोय. पण पाऊस असून पण आम्ही एन्जॉय करतोय. आता वज्रेश्वरी देवीचं दर्शन झालेलं आहे. आता दुसरीकडे चाललोय. कुठे तर मित्रांनो गणेशपुरीला आम्ही दुपारचं जेवण केलं. दुपारचे डबे आम्ही घरूनच आणले होते आणि सर्वजण खाली बसून एकसाथ मस्तपैकी मिळून जेवत होते. हा आनंद खूपच मोठा होता. व्हिडिओ खूप पुढे आहे अजून बाकी आहे. मजा आहे तर पुढेही बघत राहा. हे बघ आता जेवलेत. आता बडीशोप खातील. सर्व बायका जेवून आता बघा कशा झोपल्यात. पण मी नाही झोपलो कारण इथे ड्रायव्हर लक्ष ठेवायचं आहे ना.
झोपलेत सगळे सूम एकदम. तर फायनली जीवदानीला आम्ही पोचलोय सगळेजण. इकडे तिकडे भरपूर पाऊस होता तरी पावसातनं पण सगळ्या बायका आल्या, मस्तपैकी एन्जॉय केले, जेवले बिवले. आणि आता आम्ही आलो जीवदानीच्या डोंगराच्या इथे. मी पहिल्यांदाच आलेली आहे. मला बघायचंच होतं जीवदानीचं मंदिर आणि वरती जायचं होतं. आणि आता माझी इच्छा पूर्ण होणार आहे आणि लिफ्टमधनंच जाणार आहे मी, कारण आता लेट झाल्यामुळे आम्ही लिफ्टमधनं जाणार आहोत. तर चला तुम्हाला दाखवते मी सगळा जीवदानीचं आता मंदिर. त्यासाठी आपण इकडे सगळेजण आलो होतो. भारी वाटतं ना. ही लिफ्ट आहे आणि ते मंदिर आहे. नाही मी पहिल्यांदाच आले ना. तर आता आम्ही सगळेजण लिफ्टनी चाललो आहोत. 250 रुपये एक माणसाचे आहेत येऊन जाऊन. तर आता सगळेजण लिफ्टनी जाणार आहे. वरून गेल्यावरती तुम्हाला दाखवते कसं आहे ते जायचं. गणपती बाप्पा लवकर या दोघांचं लग्न होऊ दे. एकाच झाले. हे कुठून यायचं आहे चरण? किती वेळा चरण? एकदा झाले तरी फुल पडतं काय? तर आज आम्ही पहिल्यांदा बसलो. तुम्ही किती वेळा बसले? पहिल्यांदा. मी तर पहिल्यांदाच बसले. सचिन किती वेळा बसलाय? काय बोलतो त्याला? रोपला. तू किती वेळा बसलाय? मग याची मज्जा आहे. सागर पण बसलाय तेव्हा तो इथे बसलाय. तू किती वेळा बसले? पहिल्यांदा बसले. मी तर पहिल्यांदा बसले पण आपली पब्लिक इथे आहे खाली, यांना विचारू. हाय करा का? हाय करा. पहिल्यांदा कोण कोण बसले याच्यात? सर्व पहिल्यांदा आहे. तुम्ही सर्व पहिल्यांदा ना? नाही मी पहिल्यांदा आहे. सगळे एकसाथच आहेत. शाळेची लोक ओळखतात का? विचारा नाही याला. त्यांना हाय का? वहिनीला काढ्या. रात्री 1 वाजता जायला कसं का तयारी करणार? रेल्वे नाही. खाली बघ. सगळेजण उतरले. ट्रेन मधनं उतरले ना सगळे? मजा आली का? हो हो. सार्थक तुला कशी मजा नाही येत रे? जीवदानी माते की जय. आता आम्ही आलोय मंदिरात. मोबाईल जप्त करते त्याच्या अगोदरच तुम्हाला दाखवून देते लांब. जीवदानी माते की. इथे मंदिरात कळस आहे. हे कळस आहे आणि हे एवढा वरती आम्ही आहोत. पहिल्यांदा कधी जाम भारी वाटते. सचिन काय आहे सांग? म्हणजे 5 दगड ठेवल्या 20 पूर्ण होते. काहीतरी असेल तुझ्या पायरीचा मार्ग, पण इथं दगड ठेवल्या 20 पूर्ण होतात. आता प्रिन्सूने ठेवली दगड 5. प्रिन्सूला ठेवले. प्रिन्सूला माहिती दगड कशी ठेवायचे. काय पण शोधतात. तिथं पण विटा ठेवल्यात. हे बघ विटा ठेवल्यात बघ इथं. हा सचिनची झाली आहे का? या का 20 पूर्ण झाल्यावर तुम्ही इथे 2 जण दगड शोधाल तुमची. तर एकदम लास्ट टोकर आणि किती भारी वाटतं सीन बघा. इकडे मंदिर आहे आणि विरारच्या डोंगरावरतीच आहोत आम्ही. इथे बसा या.
तर आता सगळेजण दर्शन घेऊन निघालो आम्ही. इथं आत्यानी बघा काय घेतले. हा दर्शन आलेत काय मला बघू हातामध्ये. याच्याने खून जळतं सगळा. मशरी कशी असते बघू दाखवा एकदा. नाही मला बघायचीच आहे. चाय नाही भेटणार तोपर्यंत. नाही घासून दाखवा पहिले लवकर. म्हणजे याचा अर्थ काय म्हणजे खाणार नाही. हा खाली केले दाखवा. आता काय लाजायचं त्याच्यात. मशेरी आहे तर आपले जीवन आहे ना तेवढंच राहिलं आता. ती दुसरी पण ना आत्या. हा पण याच्याने खून जळतं आपलं. रक्त कमी होतं खून. तर मित्रांनो आमच्या 3 ट्रिप आम्ही गेलेलो गणेशपुरीला, वज्रेश्वरीला आणि आता आलो जीवदानीला. पण दर्शन खूप छान झालं सगळ्यांचं. कसं झालं दर्शन? मस्त दर्शन झालं. आणि आम्ही पाऊस पडत होता तरी सुद्धा निघालो. सगळेजण विचार करतात एवढ्या पावसाळ्या कुठे चाललेत ना. पण दर्शन तिन्ही पण छान झाले. आता आम्ही आता सेल्फी घेतोय आणि जीवदानी माते की जय, गावदेवी माते की जय, एकविरा माते की जय. तर आता रात्रीचे वाजलेत 8 आणि 8 वाजता रात्रीचं देवीचं मंदिर वा किती मस्त झगमगतंय. हे सीन आपल्याच ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटलेले आहेत. आणि ही आमची बस निघालेली आहे. बस दिसत नाही. चला आता आपल्याला जायचंय घरी. त्याच्या अगोदर अजून एक स्टॉप थांबणार आहे आपण. तर प्रवास कसा वाटला? दर्शन कसं झालं? दर्शन सकाळी पाऊस पडला तरी आपलं दर्शन झालं की नाही तिन्ही? चला हो कपडे पण सुकले आपले. मस्त झालं दर्शन. हो मागच्या ना दर्शन चांगलं झालं का? काय दिसत पण नाही बाबा त्या बाहेर. चालेल ही गोष्ट मी नोट करून ठेवते. बरोबर आहे तुमचं. मे महिन्यातच काढणार होतो आपण पण मे महिन्यात जाम लग्न होतं. पुढच्या वेळेस आपण छान काढायचे अजून मस्त. जीवदानी माते की गावदेवी माते की एकविरा माते की सांगते. सकाळपासून आपण खूप नाचलो की नाही. या इथं मध्ये या तरी गाणं लावू. नाचा नाचा आता नाचा. सपोर्ट आहे का मी? बॉटल घेऊन नाचा.
आता सर्वजण इथे आम्ही मस्तपैकी जेवायला आलेले आहेत. रात्रीचं आमचं हे जेवण आहे सगळ्यांचं. मी सगळ्यांच्या पर्सनली टेबलावर जाऊन सगळ्यांना विचारणार आहे. पहिले त्यांच्या टेबलावर जेवण येऊ दे सध्या आणि पापडांवरती जोड घेतलेली आहे कारण भूक लागले म्हणून. सगळ्यांच्या टेबलावर जेवण आल्यावर सगळ्यांना मी स्वतः जाऊन विचारणार कसा होता आजचा अनुभव. हा का, कसा होता मंदिरात प्रवास? चला पुढे. मजेत. कसा होता मग आजचा प्रवास? एवढा पाऊस असून पण म्हणजे आम्ही आनंद घेतलाय. थँक्यू. तुम्हाला कसं वाटलं? माझा स्वभाव कसा आहे नक्की सांगा का? खूपच छान. वरवरून बोललो का खरं खरं सांगा का? थँक्यू. आत्या कसं वाटलं मागचा दिवस? ताई तुम्हाला? तुम्ही तर बोलूच नका, तुम्ही तर जाम हसवले. हा जेव तू. तुला बरं वाटलं का? कसं वाटलं आज? पोट फुल भरलंय का? जेवायला या सगळ्याच्या जेवणासाठी आम्ही पनीर आणि व्हेज कोल्हापुरी आहे, नान आहे, अजून राईस आणि डाळ पण आहे सोबत. व्हेज आहे आज जेवण. एकदम छान. बाय कसं वाटलं तुला आजचा प्रवास? हा तुला रे? परत येशील ना? मी आवडली तुला? हो. कसं वाटतं तुम्हाला? वेटर लोकांना मी जाम डिस्टर्ब करते पण मला खाली जायचं आणि पटकन शूटिंग करून घेऊ द्या. तर हे सुद्धा डाळ आमच्यासाठीच आहे. मया 2 बहिणी आहेत. हा ही मोठी बहीण आणि ही बारकी बहीण. कसं वाटलं तुम्हाला आजचा प्रवास? पाऊस होता तरी पण आपण आलो आणि फुल एन्जॉय केलं. तुम्हाला कसं वाटलं? तुम्ही आलात ते बरं झालं. जरा भेट तरी झाली माझी. सांगा मग तुम्हाला कसं वाटलं आजचा प्रवास? तुला का आवडला का? काय बोलत तर नाही आहेस. तुम्हाला सांगा कसं वाटलं? मस्त ना एकदम. नेक्स्ट यायचं आहे ना? नेक्स्ट पक्का आहे. नेक्स्ट आपण दुसरी कुठे जाऊया. यांच्या बसून कसं वाटलं तुम्हाला आजचा दिवस? आजचा प्रवास कसा झाला आपला? मस्त होता ना? एन्जॉय केलं का? नक्की ना? भरपूर आहे. थँक्यू. झोपेत आहे का अजून? हा कसं वाटलं? एकदम छान वाटलं. माझा स्वभाव आवडला का? कसा होता आजचा प्रवास? आई तुम्हाला कसं वाटलं? नक्की ना? पुढचा डन का मग? पुढच्या वर्षी नक्की डन. कसा होता आजचा प्रवास? इकडे बघा. बरोबर होता? आवडला तुम्हाला? यांना जाम डिस्टर्ब. परी कसा होता? तुला मम्मीची आठवण आली? कारण मी होती सोबत असं बोल ना. मम्मी बघेल लगेच व्हिडिओ.
VIP टेबल आहे. कसा होता आजचा प्रवास? यांना तर मजा आलीच नसेल, फक्त लावण्याने एन्जॉय केले. राजू तुला कसं वाटलं आजचा? परत कधी येणार नाही मी बायकांमध्ये. तुम्हाला कसं वाटलं आजचा प्रवास? तुला का मजा आली ना? तुम्हाला नसेल, तुम्हाला जरा त्रास झाला गाडीचा वॅक वॅक करून. हिंदी ना? हाँ. आपका फैमिली का नाम क्या है? मेरा अनिल मिश्रा. अनिल मिश्रा और उनकी वाइफ का आज एनिवर्सरी डे है और हम सब लोग म्हणजे आम्ही सगळेजण इकडे आलो जेवणासाठी, पण आता यांच्या पार्टीमध्ये एन्जॉय करा. यालाच बोलतात एकता, आहे की नाही? चलो थांबा, टाळ्या वाजवायच्या. थांबा थांबा, टाळ्या वाजवा, थांबा. हॅपी एनिव्हर्सरी, हॅपी एनिव्हर्सरी. अहो ते हे विजवा ना. हा, हॅपी एनिव्हर्सरी.